आरोपाला या ठिकाणी उत्तर संदर्भात जाब विचारणार, मात्र तुम्ही युटर्न घेतला, नेमकं कारण काय? नक्कीच मी हायकोर्टात हायकोर्ट मानव अधिकार आयोग यांच्याकडे जाणार आहे. मात्र सन्माननीय मनोज दादा यांच्या मार्गदर्शनानुसार आयजी सर यांनी सांगितल्याप्रमाणे, तसेच सन्माननीय पालकमंत्री, सन्माननीय गृहराज्यमंत्री व सन्माननीय गृहमंत्री यांच्या ऑफिसकडनं देखील मला फोन आले की आपण उत्तर द्यावं, आपल्यावर कारवाई होणार नाही. खऱ्या अर्थानं कायद्यापेक्षा मी देखील मोठा नाहीये, मात्र हे नोटीस चुकीची आहे, गुन्हे चुकीचे, आरोप चुकीचे आहे असं म्हणून मी या ठिकाणी हायकोर्टामध्ये मानव अधिकार आयोगाकडे जाणार आहे. मात्र उत्तर देखील या ठिकाणी मी दिलेलं आहे. आता हे सर्व वरिष्ठ लोक, राजकीय पुढारी म्हणतायत की उत्तर द्या, तुम्ही कायद्यापेक्षा मोठे नाही आहेत. मात्र मी चुकीच्या लावलेल्या आरोपाला या ठिकाणी उत्तर दिलेलं आहे. हायकोर्टात या ठिकाणी आम्ही जाणार आहोत आणि सन्माननीय मानव अधिकार आयोग यांच्याकडे देखील आम्ही जाणार आहोत. तुम्ही म्हणताय की वरिष्ठांचे फोन आलेत, काही मंत्र्यांचे फोन आलेत, काही नेत्यांचे फोन आलेत, तर नेमके कोणाकोणाचे फोन आलेत आणि त्यांनी तुमची नेमकी समजूत कशी काढली? गृहराज्यमंत्री सन्माननीय विलासबापू भुमरे साहेब यांच्या माध्यमातून त्यांच्याशी बोलणं झालं, तर त्यांचं म्हणणं आहे हे कारवाई नाहीये, ही नोटीस आहे, तुम्ही त्याला उत्तर द्या. उत्तर जरी तुमच्यावर लावलेले आरोप खोटे असतील पण उत्तर दिल्याशिवाय ते सिद्ध होणार नाही, त्यामुळे तुम्ही उत्तर द्या आणि बाकी पुढचं आम्ही बघू. हे सगळं होत असलं तरी तुमचं सोशल मीडिया अकाउंट देखील बंद झालंय, त्याच्या संदर्भात काय तुम्ही पुढची प्रक्रिया केली? नक्कीच आम्ही सन्माननीय मुख्यमंत्री, गृहराज्यमंत्री यांना देखील तक्रार करणार आहे. या सिस्टमचे आम्ही वाभाडे काढलेले आहेत, यांचं सत्य जगासमोर, जनतेसमोर आणण्याचं आम्ही काम केलेलं आहे. त्यामुळं हे सुडाच्या भावनेनं आता शांत बसून पुढे आमच्यावर कारवाई करू शकतात, किंवा आज त्यांनी खोटे साक्षीदार उभे केले तर उद्या एखादं कोणाला उभं करून छेडछाडीची केस करून मला गुतवू शकतात किंवा माझा काटा काढण्याचं काम देखील हाय लेवलचे लोक करू शकतात. म्हणून गृहमंत्री, राज्यपाल व तसेच सन्माननीय गृहराज्यमंत्री यांना आम्ही आमच्या जीवितास धोका असून यांच्यापासून उद्या काही गुन्हा दाखल झाल्यास त्याच्यावर एक कमिटी दाखल करून शहानिशा करूनच कारवाई करण्यात यावी असं आशयाचं आम्ही निवेदन देणार आहोत. व तसेच आमचं लोकशाहीचा आवाज दाबण्याचं काम, लोकशाहीमध्ये बोलण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. आमच्या अकाउंटवर काही दहशतवादी कृत्य नाही आहेत म्हणून ते अकाउंट पुन्हा एकदा सुरू करावं. सीपी आणि डीसीपी यांनी केलेला आमच्यावर हा अन्याय, हे अकाउंट जर का पुन्हा सुरू झालं नाही तर असे हजारो अकाउंट तयार करून या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये तरुण बांधवांचा वनवा पेटवल्याशिवाय या ठिकाणी आम्ही राहणार नाही. हे सगळं होत असलं तरी तुम्ही नोटिसीमध्ये नेमकं काय काय म्हटलं, याच्यात काही प्रमुख मुद्दे तुम्ही सांगू शकता? नोटिसीमध्ये मी स्पष्टपणे उत्तर दिलेले आहे की हे जे साक्षीदार आहे यांची शहानिशा करण्यात यावी, यांची चौकशी करण्यात यावी, यांचे नावं समोर आणण्यात यावी. मी केलेले सर्व आंदोलने, त्या संबंधित माझ्यावर असलेले दाखल गुन्हे, त्याचप्रमाणे माझ्यावर निर्दोष मुक्तता झालेले गुन्हे, कोर्टाने जामीन व अटी दिलेल्या या सर्व माहिती मी या ठिकाणी सन्माननीय एसीपी सर यांच्या समोर ठेवलेल्या आहेत. 14 पानाचं या ठिकाणी मी उत्तर दिलेलं आहे. याचा अर्थ असा नाही की मी घाबरलोय किंवा सिस्टमला, मी अन्यायाला या ठिकाणी कुठेही या ठिकाणी मागं पाऊल घेईल. मात्र मला हेच सांगायचं आहे की आम्ही कायदा हातात घेणार नाही, आम्ही कायदा तोडणार नाही. मात्र तुम्ही कायद्याचा दुरुपयोग करणार असाल तर आम्ही शांत बसणार नाही. मग हे सगळं तुम्हाला फोन आले, तुम्हाला आयुक्तालयातून फोन आले किंवा